शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। विषय असा होता की आमचं भुसावळ तालुक्यामध्ये अंजनसोंडे खेडेगाव आहे आणि शिवाजी महाराजांचे विचार आचरणात यावे। शिवाजी महाराज जे आजपर्यंत आपल्या भारतात नाही तर जगात सुद्धा महाराजांचे विचार हे प्रत्येक घराघरापर्यंत गेलेले आहेत आणि ते विचार प्रत्येक माणसामध्ये रुजवले गेले पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही कलेक्टर ऑफिसला स्मारकासाठी अर्ज केला होता आणि तो आज आम्हाला साहेबांनी कलेक्टर साहेबांनी पूर्णपणे सर्व परवानग्या ज्या ज्या ऑफिसच्या असतील त्या करून सण आम्हाला ॲथोराईज पुतळा बसवण्यासाठी परमिशन दिलेला आहे। मी भागवत जगन्नाथ पाटील राहणार अंजनसोंडे एकता बहुउद्देशीय मंडळ या संस्थेचा सचिव म्हणून काम करतो। आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज 4 महिन्यापूर्वी दाखल केला होता। आज त्यांनी आमच्या अर्जाचा आणि सर्व परवानग्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे आम्हाला अधिकृत परवानगी दिलेली आहे। कोणत्या संस्थेच्या अंतर? अंजनसोंडे एकता बहुउद्देशीय मंडळ अंजनसोंडे। याची रूपरेषा कशी असणार आहे दादा? रूप म्हणजे आता आम्ही लोकवर्गणीतून पुतळा उभारणार आहोत, त्याच्यासाठी थोडा वेळ लागेलच, किमान 6 महिन्याचा तरी अवधी लागेल। 6 महिन्यानंतर आम्ही आपणास उद्घाटनानिमित्त आम्ही बोलावणार। ठीक आहे, आपलं नाव सांगा पर्सनल। भागवत जगन्नाथ पाटील, सचिव म्हणून मी काम करतो अंजनसोंडे एकता बहुउद्देशीय मंडळ या संस्थेचा। रूपरेषा कशी असणार आहे? आता आपल्या परवानगी तर मिळाली आहे, आपली तयारी कशा प्रकारे असणार आहे? तयारी आता हे परवानगी मिळाल्यानंतर आम्ही जल्लोषात त्याचं स्वागत केलेलं आहे आणि भविष्यामध्ये गावामधील शांतता, सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी सगळं अबाधित राहील त्याची आम्ही काळजी घेऊ आणि जसे सामाजिक कार्यक्रम या संस्थेद्वारे करता येतील तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू। साधारण किती कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत? किती कार्यकर्ते मेहनत घेत आहेत? 21 कार्यकर्ते मेहनत घेत आहेत समितीचे आणि सगळ्या गावाचा त्याचा सहभाग आहे, पाठिंबा आहे। पूर्ण गावाचा आपल्याला सहभाग आहे। ठीक आहे। रवींद्र पाटील। यामध्ये आपण कायदेशीररित्या कशी पूर्तता केली आहे? शासनाच्या नियमानुसार जी काही पूर्तता करायची होती ती सर्व पूर्तता आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे। आपल्याला या तांत्रिक मान्यता घेताना कागदपत्र जुळवाजुळव करताना काही अडचणी आल्या होत्या का? तुम्ही कशा सोडवल्या? अडी अडचण आल्याशिवाय कुठलाही मार्ग निघत नाही। अडी अडचणीवर मात करून सणास इथपर्यंत पोहोचलेलो होतो आम्ही आणि भविष्यातही सर्व तांत्रिक काही ज्या अडचणी आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि अजूनही जोरात काम करू आम्ही याच्यावरती। ठीक आहे, आपलं नाव? गोकुळ बाबूराव चौधरी, मी सहसचिव अंजनसोंडे एकता बहुउद्देशीय मंडळ। ही पूर्ण कागदपत्र प्रक्रिया राबवताना आपल्याला कोणाची मदत झाली? काही मदत? आणि त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही आहे, कारण आम्ही पॉलिटेक्निकल कोणी नाही आहे इथं। जे काही आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ सोनवणे यांचं पण सपकाळे यांनी पण आम्हाला जसं सहकार्य केलं त्या सहकार्यातून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। ठीक।